हालेलुया. आजचं वचन पुन्हा त्या संदर्भाने आहे की लोक तुम्हाला नाकारतील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक तुम्हाला नाकारतील. रिजेक्शन येईल, पण तुम्हाला निराश व्हायचं नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रिजेक्शन येणार. जे प्रभूचे लेकर आहेत या जगामध्ये तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये रिजेक्शन म्हणजे नाकारलं जाईल, Yes. पण तुम्हाला प्रभूकडे पाहायचंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर तुम्हासाठी अद्भुत रस्ते मोकळे करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, करणार का नाही करणार? येस करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, या ठिकाणी देवाची काय इच्छा वाचू. या ठिकाणी आपण लूक शुभवर्तमान 9वा अध्याय आणि त्याचं 23 वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत. लूक शुभवर्तमान 9वा अध्याय आणि त्याचं 23 वचन. 23 वचन. आणि तो सर्वांना म्हणाला, जर कोणी माझ्या मागे यायला इच्छितो तर त्याने स्वतःला नाकारावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, प्रभू हे क्लिअर करतो, स्पष्ट करतो का जर तुम्हाला माझ्या मागे यायचं तर लोक तुम्हाला काय करतील? नाकारतील. म्हणजे रिजेक्शन्स तुमच्या लाईफ मध्ये 100% असणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु रिजेक्शन्स आले, फेलियर आलं, नकारात्मकता आली म्हणजे तिथंच फुल स्टॉप लागला आणि आता सगळं काही संपलं असं समजू नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा आहे का या वाचनाद्वारे आपल्या मनाची तयारी आपण करून घ्यावी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ज्या वेळेस आम्ही नाकारले जातो किंवा रिजेक्शन येतं, अनेक लोक त्या समय डिप्रेशन मध्ये जातात, येस. येस. त्या समय निराशेमध्ये जातात, त्या समय ते प्रार्थना सोडतात आणि पूर्णपणे आशा काय करतात? सोडून सोडून टाकतात. देतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूची इच्छा आहे का तुम्ही स्टँड घ्यावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरी या स्थितीमध्ये मग ते शारीरिक असो, मानसिकरित्या असो, जे कुठून बी मला नकारात्मकता येते, नाकारण्यात येतंय, हे अंतिम फायनल सत्य नाही. नाही. परमेश्वर याच्या पलीकडे जाऊन पण माझ्यासाठी कार्य करू शकतो. येस Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाची इच्छा आहे का आपण देवाचा महिमा पाहावा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय पाहावं देवाचं? महिमा पाहावा. महिमा पाहावी का परमेश्वर किती महान आहे आणि कल्पने पलीकडे जाऊन देव कार्य करणार आहे. येस आमेन. जिथं गोष्ट अशक्य आहे, जिथं संभावना नाहीये, जिथं शक्यता नाहीये, देवाला तिथं आपला महिमा प्रगट करायचा. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आपला एक वेगळा अनुभव, आपला एक Yes. वेगळा परिचय प्रभूला द्यायचा आहे का मी इथं पण अद्भुत कार्य करू शकतो. येस Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याही वेळेस नकारात्मकता येईल लगेच अपसेट होऊ नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ज्यावेळेस मी प्रे करतो काही लोकांचा चेहरा मला तेज दिसतो आणि काही लोकांचा चेहरा मला अपसेट दिसतो. येस. येस. चेहरा का अपसेट आहे? निराशा. तुम्ही नाकारण्यात आला, Yes. येस. तुमचा विश्वास नाकारण्यात आला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा विश्वास होता की याची दारू सुटणार आहे पण नाही सुटली. येस. येस. तुमचा विश्वास होता की याचा आजार बरा होणार आहे, तो बरा नाही झाला. तुमचा विश्वास नाकारण्यात आला. Yes. तुम्ही तुमचे हातपाय लगेच ढिल्ले पाडले, तुम्हाला वाटलं का संपलं आता हे सत्य आणि इथंच तुम्ही गडबड करता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतं? जस वर्शिप असती त्यांच्यावर देवाचा आत्मा तळपतो. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जो वर असतो त्याला आतमध्ये यायचं असतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय? बाह्य अभिषेक. कोणता अभिषेक? बाह्य बाह्य अभिषेक. जसं मोशे मंडपात जायचा वरतून ढग असं यायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो बाह्य अभिषेक येतो कारण आतला आत्मा जो आहे ना तो पेटावा परत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही टवटवीत दिसतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण त्यांनी आशा सोडलेली नाही. नाही. त्यांना विश्वास आहे का जरी Yes. रिजेक्शन आहे काही हरकत नाही, देव करणार आहे. येस. पण Amen. काही लोकांनी ते ऍक्सेप्ट केलं येस. कारण आता असंच होणार आहे, आता बाबा इथून पुढे काही शक्यता नाही, संभावना नाही, कारण ह्या लेवल पर्यंत गोष्ट गेली आणि इथून काही होऊ शकतं आम्हाला वाटतच नाही. Yes. नाही, हे रिजेक्शन साठी तुझ्या मनाची तयारी कर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रिजेक्शन येईल, नाकारण्यात येईल, पण ते अंतिम सत्य. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव बुद्धीच्या पलीकडे जाऊन कार्य करणार आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जिथं आमचं बुद्धीचं गणित काम करत नाही त्या पलीकडे देव कार्य करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागच्या वेळेस पण आपण ते शिकलो आणि देवाची इच्छा आहे का आज आत्मिकरित्या आपण शिकावं. येस. कसं शिकावं? आत्मिकरित्या का शिकावं. देवासाठी तुम्हाला नाकारण्यात येईल. येशू Yes. क्लिअर म्हणतो, ज्याला माझ्या मागे यायचं त्यांनी तयारी करावी. कसली? स्वतःला नाकारल्यापणाची. नाकारायची. हा, लोक तुम्हाला रिजेक्ट करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिला मी जो पॉइंट घेणार आहे याच्यामध्ये प्रभूसाठी तुम्ही नाकारण्यात येणार. येस. कोणासाठी? प्रभूसाठी. तुमच्याकडे प्रभू आहे म्हणजे प्रभूचं वचन आहे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि वचनामुळे लोक तुम्हाला नाकारतील. येस. कशामुळं? वचनामुळे. कारण तुम्हाला आता सत्य समजतं. येस. योग्य काय, अयोग्य काय, येस. येस. बरोबर काय, चुकीचं काय, देवाला आवडणारं काय, देवाला दुखवणारं काय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून तुम्ही देवाच्या वाचनासाठी उभे राहणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आता जगात ते चाललंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज जगामध्ये
इथं वातावरण वेगळं आहे पण जगामधलं वातावरण वेगळं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि काहींची लोक अजून प्रभूमध्ये आलेले नाहीयेत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथे संघर्ष होणार आहे. तुम्ही म्हणणार नाही मी हे करणार नाही कारण हे वाचनात बसत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. पण हालेलुया. ते लोक तुम्हाला नाकारतील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जसे तुम्हाला नाकारतील प्लीज तुम्ही निराश होऊ नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मे बी ते म्हणतील की याच्याशी बोलायचं नाही, याच्याशी जास्त संबंध ठेवायचा नाही, याला आपल्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व करायचं नाही. का? कारण हा आमच्या गोष्टीमध्ये सहभागी होत नाही. नाही. जे आम्ही करतो हे तो करत नाही. नाही. का? तुम्ही म्हणता हे माझ्या वाचनात बसत नाही आणि म्हणून देवाच्या वाचनामुळं ते लोक तुम्हाला नाकारतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते म्हणतात बर लय देवदेव करतो ना संबंध तोडा, येस. लय लय देवदेव करतो ना बोलणं बंद करा Yes. आणि थोडं याला संकटात सापडू द्या ना आपले हात वर करा, बघू हा आपल्याशिवाय जातो कुठं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च असं होईल तुम्हाला नाकारण्यात येईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्यांना वाटेल आमच्या शिवायला गत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुम्हाला पण असं वाटेल का प्रभू आता काय होईल या लोकांनी मला नाकारलं. अरे देवबाप तुझ्या बाजूने उभा आहे. Yes. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन कळतंय त्यांचा मोहताज तू होणार नाही, परमेश्वर त्या लोकांना तुझा मोहताज करणार. Yes. येस. Amen. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवासाठी स्टँड घेतात पण संसार त्यांना जग त्यांना रिजेक्ट करतं, फरक पडत नाही कारण देवाने तुम्हाला सिलेक्ट केलेलं आहे. येस. Yes. आमेन. Amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिलं उदाहरण घेईल दानिएलाचं. काढूया दानिएलचं पुस्तक आपण रीड करू आपण त्याच्यामध्ये 3रा अध्याय 15 आणि 17 वचन. तर ज्या वेळेस तुम्ही शिंग, बासरी, सतार, अलगुजे, विणा व तंबुरा यांचा शब्द व सर्व प्रकारचे वादन ऐकाल तेव्हा उपडे पडायला व जी मूर्ती मी केली आहे तिला नमन करायला जर तुम्ही आता तयार असाल तर बरे, परंतु तुम्ही नमन करणार नाही तर त्याच घटकेस तुम्ही जळत्या अग्नीच्या भट्टीमध्ये टाकले जाल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं का फरमान निघाला का मूर्तीला काय करायचं, नमन करायचं. पण शद्रक, मेशक आणि अबेदनेगो हे Yes. 3 लोक हे म्हणतात का देवाच्या वाटणात हे बसत नाही. आम्ही त्याला नतमस्तक होणार नाही. आणि चर्च ह्याद्वारे त्या लोकांनी या तिघांना नाकारलं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी हे का घेतोय कारण देव म्हणला आज तुम्हाला तसं परीक्षेत टाकण्यात येईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जगात जे वातावरण आहे ना ते तुम्हाला झुकवेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुम्ही म्हणायचं नाही हे देवाच्या वाटणात बसत नाही. आणि मग भलेही ते लोक तुम्हाला नाकारो पण देवा तुम्हाला नाकारणार नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते 3 लोक नाकारले गेले चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाच्या वाटणात उभे राहिले. परमेश्वराच्या देवाच्या जस्ट तुम्ही पण म्हणता हे बायबल मध्ये बसत नाही येस. म्हणून ही गोष्ट मी करणार नाही, ही गोष्ट घरात मी आणणार नाही, घरावर मी टाकणार नाही, मी करणार नाही पण लोक तुम्हाला नाकारतील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. निराश होऊ नका चर्च. Yes. तुम्हाला असं वाटेल का ते माझा साथ सोडतायत, ते माझ्यापासून अंतर ठेवतात, मग माझ्या दुःखामध्ये माझ्या संकटामध्ये कोण राहतील जर माझ्या लोकांनी मला सोडलं तर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक सोडू द्यात पण देव सोडणार नाही. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तुम्ही जर देवासाठी स्टँड घेतलाय तर परमेश्वर पण तुमच्या बाजूने स्टँड घेणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणासाठी उभे राहा. परमेश्वरासाठी. बायबल सांगतं एस्तरचं पुस्तक मधलं उदाहरण आहे मर्दखै बद्दल. येस. येस. सगळ्या लोकांनी हमान नावाच्या व्यक्तीला मुजरा केला पण मर्दखै त्याच्या समोर वाकला नाही. आणि असं लिहिलंय का त्यामुळं त्यांनी सर्व यहुदी लोकांचा द्वेष केला. येस. सर्व यहुदी लोकांचा काय केला. द्वेष केला. छत्री खाली जो व्यक्ती बघताय हा हमान आहे. कोण आहे. येस. हमान आहे. आणि हा मर्दखै आहे. येस. हे बाकीचे लोक झुकतात नमन करतात पण हा त्याला नमन करत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं का या गोष्टीचा राग त्यांनी पकडला आणि फक्त एका व्यक्ती बरोबर नाही सर्व यहुदी समाजाचा त्यांनी आपल्या मनात कडूपणा धरला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आम्ही येशूमध्ये आहोत म्हणून अनेक लोक आम्हाला नाकारतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांचं नाकारणं तुम्ही मनावर घेऊ नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही कोणासाठी स्टँड घेतला. परमेश्वरासाठी. परमेश्वरासाठी देव तुम्हाला ब्लेस करेल. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिस्टर उभे राहा इकडे. जॉब लागला ना तुम्हाला, चालू आहे ना आता, दुसरा जॉब भेटला, तो पहिले जो होता तो गेला, आता किती पगार आहे, जायचं त्या ठिकाणी इंटरव्ह्यू दिला आता. ओके प्लीज टर्न व्हा. ही जिथे जॉब करायची ना तिला अशा काही गोष्टी करायला लावल्या त्या मॅडमनी का ज्या देवाच्या वाटण्यात बसत नाही. येस. ती म्हणली इथं आल्यानंतर कामाच्या पहिले तुला हे लावावं लागेल इथं. ती म्हणली माझ्या बायबलमध्ये नाही बसत, मी नाही करत. येस. ती म्हणली हालेलुया. मला पण तुझी गरज नाही. ती म्हणली नाही तर नाही मी चालले. येस. म्हणलो सिस्टर काळजी करू नको, तू देवासाठी स्टँड घेतलास. Yes. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिला 6,000 किती पगार होता पहिले, 6,000 पगार होता. तिने परवाने केली. ती म्हणली हे जे तुम्ही सांगता ना करायला मी करणार नाही, माझ्या बायबल मध्ये सांगत. येस. Yes. ती हालेलुया. म्हणली आम्हाला नाही जमणार. ती मला बी नाही जमणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव तिला ब्लेस करणार. आमेन.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणासाठी स्टँड घेतला? परमेश्वरासाठी. मला खूप अभिमान वाटतो जे लोक देवासाठी उभे राहतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो देवासाठी स्टँड घेईल ना, परमेश्वर तुम्हाला ब्लेस करणार. येस Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, आज तिला पैशाची गरज आहे, कामाची गरज आहे, पण ती कोणासाठी उभी राहिली? परमेश्वरासाठी. सेम वे शद्रक मेशक अबेदनेगो कोणासाठी उभे राहिले? आज जे परमेश्वरासाठी. देवासाठी उभे राहतात, देव त्यांना कधी नाकारत नाही. येस आमेन. आज त्यांचा रुसवा तुम्ही सहन करा, आज त्यांचा नाकर्तेपणा तुम्ही सहन करा, कारण ह्याच गोष्टी भविष्यात तुम्हाला मोठे आशीर्वाद देतील. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शद्रक मेशक अबेदनेगो म्हणले का आम्ही नमन करणार, नाही. तुम्हाला अग्नीच्या भट्टीत टाकायचं टाका, पण आमचा देव आम्हाला सोडणार. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने हसू दिलं नाही. येस. त्यांनी जो पाऊल उचलला कोणाच्या गौरवासाठी? परमेश्वरासाठी. ते म्हणले नाकारतात का नाकारा, पण देव आम्हाला नाकारणार नाही. नाही. परमेश्वर उलट तुमच्या मनामध्ये आमचं स्थान वाढवणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, ज्या लोकांनी त्यांची घृणा केली त्याच ठिकाणी देवाने काय कार्य केलं. खूप सुंदर आहे. पुन्हा दानियेलचं पुस्तक 3रा अध्याय आणि त्याचं 28, 29 आणि 30 ही 3 वचनं वाचू. 22 वचन. मग नबुखद्रेसर बोलला व म्हणाला, शद्रक मेशक व अबेदनगो यांचा देव धन्यवादित असो. त्यांना जे अग्नीच्या भट्टीत टाकलं, त्याला दिसलं का अग्नीच्या भट्टीत 3 नाही, किती लोक आहेत? 4 आहेत. आणि त्यांना कळालं का यांचा देव अद्भुत आहे. येस Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, ज्या लोकांनी नाकारलं होतं, ज्या Yes. लोकांनी, ज्या राजाने काय केलं होतं, नाकारलं नाकारलं होतं. आता तो काय बोलतो, वाचूया पुढं. 28 वचन. मग नबुखद्रेसर बोलला व म्हणाला, शद्रक मेशक व अबेदगोनो यांचा देव धन्यवादित असो. पुढं. त्याने आपला दूत पाठवला आणि ज्या त्याच्या सेवकांनी त्याच्यावर भरवसा ठेवला आणि राजाची आज्ञा पालटविली आणि आपल्या देवाशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवाची सेवा करू नये किंवा दुसऱ्या कोणाला नमन करू नये म्हणून आपली शरीरे अर्पिली, त्यांना त्याने सोडवले आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढं. 29 वचन. याकरिता मी ठराव करतो की जे कोणतेही लोक, राष्ट्रे किंवा भाषा शद्रक मेशक व अबेदनगो यांच्या देवाच्या विरुद्ध अनुचित असे काही बोलतील, त्यांचे तुकडे तुकडे करण्यात येतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो त्यांना जाळणार होता, जो त्यांना संपवणार होता, तो आता म्हणतो का ही जी भाषा बोलतात, ही जी भक्ती करतात, यांच्या विरोधात कुणी जायचं नाही. आणि जर यांच्या विरोधात गेले तर त्यांचे तुकडे मी करणार. येस. आता मला काय सांगायचं, तिघ कोणासाठी उभे राहिले? परमेश्वरासाठी. त्या समयी नकारात्मकता आली, येस. येस. पण नंतरचा प्रवास खडखळ झाला का सोपा झाला? सोपा झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक समय उभा राहिले पण कायमचा विरोध गेला. येस आमेन. कमावून कळतंय, राजांनी फरमानच असा काढला का यांच्या भक्तीला हात लावायचा नाही. इथून पुढे यांच्या भक्तीला मोकळीक द्यायची. येस Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज जे लोक, काही लोक म्हणले असतील आज चर्चला जाऊ नकोस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला वर्षभर काही म्हणत नाही, पण आज तरी जाऊ नको. तुम्हाला नाही, आज तर जाणारच. येस. एकदा वर्षभर जाऊ देऊ नको, पण आज तर टाइम आहे देवासाठी स्टँड घ्यायचा. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते म्हणतील मी तुला नाकारतो, येस. काही फरक पडत नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं त्याचं मन बदललं तसंच परमेश्वर तुमच्या व्यक्तीचं मन बदलल जो आज विरोध करतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तोच राजा म्हणतो का इथून पुढे यांच्या भक्तीमध्ये हात टाकायचा नाही. आज तुम्ही स्टँड घ्याल, लोक तुम्हाला नाकारतील, पण भविष्यात तेच म्हणतील का यांच्या भक्तीला आडवा यायचं नाही. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला बघून त्यांचा प्रोग्रामचा टाइम बदलणार चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 4 प्रोग्राम प्रभूसाठी मिस करा, नंतर Yes. तुम्हाला बघून त्यांच्या प्रोग्रामचे टाइम टेबलच बदलतील. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स घेतलेला आहे. ज्या देवासाठी स्टँड घेतला, पहिला टाइम प्रार्थनेला. येस. अरे तू तो प्रोग्राम मध्येच येत नाही, येशू मध्ये आल्यानंतर काय नाते गोते विसरायचं का? येस. येशू काय असं शिकवतो का? अरे बाबा तुला समजत नाही जे मला समजतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्यामध्ये गौरवी आशा आहे आणि मी जर कोणाकडे जाईल तर 4 लोकांना जीवन भेटतं. येस Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी जे करतोय ते उत्तम आहे कारण ते देवाचं कार्य आहे. येस. पहिले त्या लोकांनी नाकारलं, पण आता तेच लोक त्यांचा टाइम टेबल चेंज करतात. येस. का? कारण त्यांना माहिती आहे याच्या पहिले टाइम हा प्रेरला देणार. Yes. पण आमचा प्रोग्राम सेट करताना आम्ही आला असा करायचा का हा त्याच्या रिकामा टाइमात इथं आला पाहिजे. Yes, Yes, हालेलुया. hallelujah. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक टाइम स्टँड घ्या, पुढचा टाइम प्रभू तुम्हासाठी सेट करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थोडा रुसवा सहन करा, परमेश्वर कामचे मार्ग मोकळे करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या लोकांनी स्टँड घेतला नसता तर त्यांना नंतर ती मोकळीक भेटली असती का? नाही. नसती भेटली. कारण राजाने GR काढल्यानंतर. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ह्या लोकांना हात लावायचा नाही. कारण कोणासाठी उभे राहिले? परमेश्वरासाठी. जे देवासाठी उभे राहतात तुम्हाला 100% लोक नाकारतील, म्हणतील एकटा टाकायचं, याची परीक्षा कधी होती ते पाहायचं आणि त्याच्या दुःखात जायचं नाही, पण देवाप ते दिवस यूज देणार नाही. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाप तुम्हाला उभारणार. मी पुन्हा सांगतो, तुम्ही त्यांचे मोहताज होणार नाही, त्यांना परमेश्वर तुमच्याकडे वाकवणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे देवासाठी उभे राहतात, देव त्यांच्या बाजूने उभे राहतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण थोड्या वेळसाठी ते नाकर्तेपणा ऍक्सेप्ट करा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कायमचा नाही. किती वेळ? थोड्या आणि वेळासाठी. just मनाला लावून घेऊ नका का कोणी बोलत नाही, येस आता मला इन्व्हॉल्व करत नाही, आता मला सांगत नाही. अरे तुझ्याशिवाय पान चालणार नाही भविष्यात. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझ्याकडे परमेश्वर आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रिजेक्शन आहे, काही हरकत नाही, पण हे कायम राहणार नाही. देवाप गोष्टी बदलणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवापे का शिकवत आहे? कारण तुमच्या लाईफ मध्ये संघर्ष आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक दिवस आर पार करावं लागतं. येस येस. कारण प्रभू मध्ये आपण कसं पहिले प्लेट खेळतो. प्लेट खेळतो म्हणजे क्रिकेटची भाषेत मी बोलतो, ज्या शॉट मारत नाही आपण तो Yes. जाऊ दे, पण एक टाइम स्टँड घ्यावा लागतो. येस हालेलुया. एक टाइम बोलणे खावे लागतात. येस एक टाइम म्हणावं लागतं "हे चालणार नाही, येस. येस मी देवासाठी उभं राहणार, तुला वाईट वाटो काही वाटो, मला देवासाठी उभं राहायचं." एक टाइम Yes. तुम्हाला मन दुखावं लागणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं गुलू करत मन धरून प्रभू मध्ये वाढणार नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही फक्त ती गोष्ट सावरून घेता आणि पुढे चालता, पण देव म्हणतो एक टायमाला तुला बोलावंच लागणार. येस. एक टायमाला तुला स्टँड घ्यावाच लागणार. येस ज्यावेळेस तू स्टँड घेशील पुढचा मार्ग सोपा होणार आहे. येस आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला असं वाटतं का रे नंतर माझं कसं होईल? नाही, परमेश्वर सोपं करणार आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवासाठी स्टँड पाहिजे. येस. कारण आजचा दिवस मला महत्वाचा होता, मला पाहायचं होतं का मला अजून किती काम करायचंय देवा. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे दोन जणांच्या चाकरीत ते लय लोक अडकलेत आज. Yes. येस नाही, तो नाराज होईल, हा नाराज होईल, त्याला कसं वाटल, अरे असं कसं वाटल. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय. काल आम्ही पास्टरच्या रूमचं अरेंजमेंट करत होतो आणि सिस्टर होत्या तिथं, नेहमी प्रार्थना सांगतात ईश्वर विश्वास ठेवणार आहेत, पण कलरिंग चालला होता बाहेर. काय चालला होता? कलरिंग. कलरिंग आणि डेकोरेशन चाललं होतं. कोणाला नाकारतायत ते? परमेश्वराला. परमेश्वर नाकारतात. लोकांना नाकारा, प्रभूला नाकारू नका. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवासाठी स्टँड घ्या. संकट समय देव उभा राहणार आहे. येस. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी म्हणतो आजारी पडले ना फक्त नारळ पाणी आणतात. काय आणतात? नारळ नारळ पाणी. पाणी. त्याच्या पलीकडे कोण काही करू नाही शकत चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्या संकटात फक्त देव उभा राहतो. येस त्या एकट्या मनाला फक्त देवबाप सांत्वन देतो. येस. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं समजू नका का लोक मला सोडतील मग माझं कसं होईल. तुझं काही होणार नाही, चांगलं होणार. येस Yes. आमेन. आणि तुझं जर चांगलं होईल तर तुझ्या लोकांचं बी देवबाप चांगलं करणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याप्रमाणे गव्हाच्या एका दाण्याला पहिले मातीत पडावं लागतं, येस. त्याची झीज होऊ लागती, मग झाड येतं चांगलं. येस तुमच्या कुटुंबातून देवाने तुम्हाला वेगळं केलं येस. आणि तुम्हाला खडखड प्रवास करायचा. येस प्रेज द लॉर्ड. ते हालेलुया. आनंदाने कापणी करतील. कशी कापणी करतील? आनंदाने. पण तुम्हाला स्टँड घ्यायचा. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं रिजेक्शन येणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज गॉड का तुम्ही आले आज चर्च. येस. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देव 25 तारखेला येत नाही, देव अशा दिवसाला खास येतो. येस येस येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव 25 तारखेला कधीच येत नाही. तो म्हणतो मला माहिती आज नको येऊ, म्हणलं तरी येऊन बसणार आहे. येस. आज जा म्हणलं तरी जाणार नाही. देव Yes. अशा टायमाला सगळ्यातून पहिले आज कोण कोण येतंय बाबा. येस. आज मला खरे कळणार का स्वर्गात किती जागा तयार करायची. येस येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो मी वर जाऊन काय करतो, जागा तयार तयार करतो. तो म्हणे करतो. इथे किती भरलं त्यानुसार ठरणार. Yes. 25 वरून देव ठरवत नाही वरचं. येस. येस 25 तारखेहून तो ठरवत. नाही तो म्हणतो 25 ठरलं तर स्वर्ग कमी पडत. येस Yes. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ह्या दिवसात देव चेक करतो किती भरतंय, मग Yes. वरचं कॅल्क्युलेशन चालतं. Yes. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि इथं जे लोक स्टँड घेतील ते स्वर्गामध्ये देवासमोर स्टँडिंग मध्ये उभे राहणार. Yes. येस आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी म्हणलो ना स्वर्गात देवाला अजून भेसळ करायची नाही नाही. इथं जे फेथफुल आहेत ते तिथं देवाबरोबर उभे राहणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज नाकारतील, नाकारू द्या, पण देवा तुम्हाला ब्लेस करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय कोणासाठी स्टँड घेतला. परमेश्वरासाठी. हा, कारण त्या बहिणी जॉब सोडला, जास्ती घरी आली, म्हटलं बाबा देवबाप देणार. येस कोण देईल? परमेश्वर देवबाप देणार. देणार चर्च. येस. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेकंड उदाहरण आहे माझं आत्मिकच आहे का आपण ख्रिस्ती आहोत, विश्वासतारे आहोत, येस म्हणून आपल्याला नम्र व्हायचं, येस. Yes. लीन व्हायचं, समजदार व्हायचं. आणि आपण आहोत पण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ह्या नम्रतेमुळं, ह्या लीनतेमुळं, या समजदारीपणामुळं पण लोक तुम्हाला नाकारतात. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतं.
तुम्ही नम्र आहात. कसे आहात? नम्र आहात. दुसरे संकटात आहेत, तुम्ही पहिले आहेत. दुसरे दुःखामध्ये आहेत, तुम्ही पहिले आहेत. त्यांचं काही बिघडलं तुम्ही समजून घेणार, तुम्ही सगळं करणार, पण ज्यास तुमची बाजू येते ती तुम्हाला नाकारतात. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आमचा जीव दुखवतो का बाबा मी सगळ्यातून पहिले असतो, मी त्याला सगळा मतभेद विसरून जातो आणि आपल्या जीवाला जीव मी देतो आणि सगळं त्याच्या बाजूने करतो, पण ज्यास बाजू माझी येते त्या समोर हे लोक उभे राहत नाहीत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग माझा जो चांगुलपणा इतके दिवस मी केला, या लोकांनी तो काय केला? नाकारला. नाकारला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतोय आपण पहिले होत का? नाही. शम्वेल बेस्ट चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काढू पहिले शम्वेल. रीड करणार आहोत आपण 8वा अध्याय 6th वचनापासून, आणि रीड करताना सांग 6th वचन 7th वचन माझ्या लक्षात येईल. 6वे वचन. परंतु आमचा न्याय करायला आम्हाला राजा दे, असे ते ज्यांनी म्हटले त्याबद्दल शमूएलाला वाईट वाटले. हा, पुन्हा वाचा, सगळे लक्ष द्या केअरफुली. खूप सुंदर आहे. आता शम्वेल साधारण व्यक्ती नाही, कुणाचा अभिषिक्त आहे? परमेश्वराचा. अभिषिक्त. देवाचा अभिषिक्त आहे. आणि शम्वेल मध्ये 3 गिफ्टिंग्स होते. तो याजक होता, ऍट द सेम टाइम तो न्यायाधीश होता, आणि तो भविष्यवादी पण होता. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती गिफ्टिंग्स आहेत? 3 गिफ्ट. 3 दाना त्याच्यात काम करायचे. मंदिराची सेवा म्हणजे याजक पण त्याच्याकडे आहे. दुसरी Yes. कोणती सेवा? न्यायाधीश. लोकांचा न्याय निवाडा करायचा. आणि भविष्य वक्ता, येस. कारण भविष्य सांगायचं. काय सांगायचं? भविष्य सांगायचा. नम्र व्यक्ती. Yes. बायबल वाचा, त्याच्याबद्दल आम्हाला काहीच नाकर्तेपणा दिसत नाही. नाही. का तो चोरी करणारा होता, व्यभिचार करणारा होता, वाईट कामं करणारा होता, काहीच नाही. नम्र व्यक्ती. येस. आणि अगदी लहानपणापासून कोणा सेवेला अर्पण केलेला? परमेश्वराच्या सेवेला. प्रामाणिकपणे देवाचं काम केलं. त्यांनी Yes. कधीच इस्रायलला लुटलं नाही. नाही. आपल्या अभिषिक्त होण्याचा गैरफायदा त्यांनी कधीच उचलला नाही. येस. Praise the Lord. हालेलुया. आणि कधी कधी असं कोणी अभिषिक्त असतो ना, तो आपल्या अभिषिक्तपणामुळे गैरफायदा घेतो. येस. म्हणजे बाबा चला गिफ्टिंग आहे, काय आहे त्याच्याकडं? गिफ्टिंग दान दान आहे, आहे. सामर्थ्य आहे. मग त्याचा तो कधी कधी गैरफायदा घेऊन टाकतो. Yes. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता सेवक आहे म्हणून आपण गप बसतो, पण लगेच आपल्याला दिसतं रे, अहंकाराने भरलाय. येस. येस. कशाने भरलाय? अहंकाराने पण भरलाय. काय फक्त तो सेवक आहे बाबा, दान आहे म्हणून लोक असे आहेत. येस. रिअलिटी तर माहिती आहे लोकांना कसं. Yes. पण शम्वेल तसा नव्हता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 3 वरदान आहेत, पण तरी नम्र आहे, तरी Yes. लीन आहे, तरी समजदार आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया आता सेम 6वे वचन. परंतु आमचा न्याय करायला आम्हाला राजा दे, हा. असे जे त्यांनी म्हटले त्याबद्दल शमूएलाला वाईट वाटले. काय वाटले? वाईट वाटले. का वाईट वाटलं? कारण इतके दिवस तो न्यायाधीश होता आणि लोकांनी त्याला नाकारलं. Yes. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, जे चांगलं असणार ना त्याला नेहमी रिजेक्शन येणार. येस. तुम्ही प्रभूचे लेकर आहात, तुम्ही नम्र आहात, लीन आहात, समंजस आहात, पण लोक तुम्हाला नेहमी रिजेक्ट करणार. येस. आणि तुमच्या मनात हा प्रश्न असेल का मग एवढा समजदारपणा घेऊन फायदा काय? येस. एवढा प्रेम दाखवून फायदा काय? एवढा समंजसपणा दाखवून, एवढं त्यांच्या दुःखात उभं राहून मग काय फायदा आहे? परमेश्वर म्हणतो रे, तू पहिला नाहीयेस. येस. ज्याला माझ्या मागे यायचं त्यांनी तयारी ठेवायची का तू जरी चांगलं केलं पण शेवटी तुझा चांगुलपणा लोक नाकारतील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे वाचू. मग शमूएलाने यहोवाची प्रार्थना केली. 7वे वचन. तेव्हा यहोवा शमूएलास म्हणाला, लोक सांगतात त्या सर्वास तू त्यांचा शब्द ऐक, कारण त्यांनी तुला नाकारले नाही, तर मी त्यांच्यावर राजा नसावे म्हणून त्यांनी मला नाकारले आहे. Praise the Lord. हालेलुया. ज्यास देव फक्त बोलला ना ते जे म्हणतात तसं कर, शॉक झाला असेल. काय झालं असेल? शॉक झाला. देवा ते नाकारतात, तू पण का? मग देवाने Yes. पुढे कंटिन्यू केलं. अरे बाबा, ते तुलाच नाही, ते मला पण काय करतात? नाकारतात. कारण ते म्हणतात राजा दे, मी आहे रे Yes. त्यांचा राजा. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ते असं समजतच नाही का न दिसणारा राजा त्यांच्यावर राज्य करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते तुला नाकारत नाही, ते मला पण नाकारतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळत? चांगला होता का नव्हता? येस. येस होता. होता. कधी लुटलं का लोकांना? नाही. नाही. पण लोकांनी त्याला काय केलं? नाकारलं. नाकारलं. चर्च, तुम्ही एवढं चांगलं वागलात, तुम्ही त्याचं पाप पांघरून घातलं, तुम्ही कधी भरपूर संधी होती तुम्ही त्याला नीट करावं, पण तुम्ही त्याचा कधी फायदा उचलला नाही. चांगले Yes. वागले. कसे वागले? चांगले चांगले वागले. आणि एवढं चांगलं केलं आणि शेवटी त्यांनी माझा चांगुलपणा काय केला? नाकारला. चर्च, जीवाला लागतं. येस. कशाला लागतं? जीवाला लागतं. आणि ह्या गोष्टीपासून वाचायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जग तुझा चांगुलपणा नाकारेल, पण देवा तुझा चांगुलपणा नाकारणार येस. नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, त्या लोकांनी रिजेक्ट केलं, पण देवाने रिजेक्ट केलं का? नाही नाही. केलं. परमेश्वर म्हणतो मोशे आणि शम्वेल यांना मी एका लेवलवर ठेवतो. कशावर? येस, एका एका लेवलवर. लेवलवर. वाचूया, माझी इच्छा आहे ते बायबल स्टडी मध्ये तुम्हाला कळावं. इर्माया काढा 15वा अध्याय 1 वचन रीड करा.
इरमया काढलं. पहिले वचन. आणि यहोवाने मला म्हटले, जरी मोशे व शमुवेल माझ्यासमोर उभे राहिले असते तरी माझे चित्त या लोकांकडे वळले नसते. हा, आता परमेश्वर इरमया भविष्यवक्त्याशी बोलतो Yes. आणि त्याची इच्छा आहे की ज्यास तो विनंती करतो तर तेव्हा म्हणतो जर मोशे कोण मोशे आता मोशे कोणाचा अभिषिक्त आहे? देवाचा परमेश्वराचा. अभिषिक्त. मोशेने खूप मोठं काम केलं चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण त्यांनी त्यांना बंदिवान स्थितीमधून काढून त्यांना कानांमध्ये आणलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तो म्हणतो मोशे आणि दुसरा कोण? शमुवेल. शमुवेल. कोण बोलला? परमेश्वर सगळे बोला, कोण बोलला? परमेश्वर बोलला. हा, आत्मिकरित्या परमेश्वर हे सांगतो मोशे आणि शमुवेल माझ्या दृष्टीमध्ये कसे आहेत? एक एक सारखे. समान बोला, आहेत. कसे आहेत? एक समान एकसारखे. आहेत. म्हणजे लोकांनी जरी तुला नाकारलं पण Yes. तुझी सेवा मी नाकारलेली नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या नजरेत त्याच्या सेवेचं व्हॅल्यू आहे. येस Yes, आमेन. yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक तुम्हाला रिजेक्ट करतील पण देवा तुम्हाला रिजेक्ट करत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक म्हणलेत का आतापासून तू आम्हाला नकोय पण परमेश्वराचं नाव या पुस्तकात लिहिलं का नाही लिहिलं? येस Yes. लिहिलंय. आजही शमूएलाचं उदाहरण आपण घेतो का नाही घेत? येस Yes, घेतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शमूएलाचं नाव घेतलंच जातं चर्च. येस. येस. कारण देवाने त्याला कामात असं दिलं का पहिला आणि दुसरा राजा कुणी अपॉइंट केलं? शमुवेलाने. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे बायबल त्याच्या बिना पूर्ण होऊ शकत नाही. असं स्थान प्रभूने त्याला दिलं चर्च. Yes, येस. amen. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिला इस्रायलचा राजा ज्यास बोललं जाईल शाऊल होता पण अभिषेक Yes. कुणी केला? शमुवेलाने केला. आणि दुसरा देवाच्या हृदयाचा आवडणारा राजा होता त्याचा अभिषेक कुणी केला? शमुवेलाने केला. असं स्थान प्रभूने त्याला दिलं चर्च. येस. हालेलुया. तो म्हणतो का लोकांनी तुला रिजेक्ट केलं पण सगळ्यातून मोठं ऑनर मी तुला देणार आहे. येस. आमेन. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळालं? ऑनर म्हणजे कळतं ना, सन्मान. लोक काय म्हणले तू आम्हाला नकोस. नकोय. पण परमेश्वर म्हणतो तुझ्या बिना यांचं राज्यच चालणार नाही. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एवढा मोठा सन्मान प्रभूने त्याला दिला. देवा Yes. तुमचा चांगुलपणा विसरणार नाही. Yes. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला वाईट व्हायचं नाही चर्च, तुम्हाला चांगलंच राहायचं. येस. पण लोक तुमचा चांगुलपणा नाकारतील आणि त्याद्वारे तुमचं मन कठीण होणार. येस. पहा, हे खूप सुंदर आहे. माझी इच्छा सगळ्यांना कळावं आत्मिकरित्या. आपण कोणाचे निवडलेले आहेत? परमेश्वराचे. सैतानाचा डायरेक्ट काय नाही चालणार. येस. सैतानाचा डायरेक्ट चालणार नाही. तो तुमच्यावर करणी करू शकत नाही, जादूटोना करू शकत नाही, तुम्हाला तो ऍक्सिडेंटने मारू शकत नाही, तो डायरेक्ट तुमच्यावर हात नाही टाकू शकत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्यावर देवाचं कुंपण आहे. येस. Yes. येस. तुमच्यावर देवाचा हात आहे. योबाच्या पुस्तकात लिहिलं देवाचं कुंपण असतं नाही लोकांवर. येस. सैतान गेला हात लावायला, लावू शकला का? नाही. नाही लावलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतान काय करतो? जे देवाचे अभिषिक्त आहे तो त्यांना डायरेक्ट हात लावू शकत नाही पण त्यांना माहिती आहे जे देवाचे लोक असतात तर ते भावनात्मक असतात. येस. कसे असतात? भावनात्मक खूप त्यांच्यात असतात. भावना असतात आणि म्हणून त्यांनी काय केलं, जवळच्या लोकांना उठवतो. कोणाच्या लोकांना? जवळच्या आणि लोकांना. बाहेरून आक्रमण नाही करत, आतमध्ये मारतो. येस. येस. कुठं मारतो? आतमध्ये मार. जीवाला लागल. कुठं लागल? जीवाला लागल. शमूएलाच्या पण कुठं लागलं? जीवाला लागलं. कमॉन, कळतंय? Yes. सैतान बाहेरून नाही मारणार चेस, तुमच्या Yes. जीवाला मारणार, येस. तुमच्या भावनेला मारणार आणि भावनेला जास्त लागतं मग माणूस आपलं संतुलन बिघडतो. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण तुम्ही चांगले वागले, तुम्ही नम्रतेने वागले, तुम्ही समंजसपणा घेतला आणि आता त्या व्यक्तीने जर मी एवढं त्यासाठी केलं तो असा वागतो, माझं मन कसं होणार? कठीण होणार. कठीण होणार. कसं होणार? कठीण आणि होणार. एकदा का तुमचं मन कठीण झालं, आतून ते सडलं, तुमच्यावरचा अनुग्रह जातो आणि तुमच्यावर आक्रमण सुरू. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तो प्रार्थनेत येत तरी मी आजारी आहे, मी प्रार्थनेत येत तरी मी कर्जामध्ये, आम्ही प्रार्थनेत येत तरी हे संकट आहेत. अनेक लोकांना प्रश्न आहे की आम्ही एवढी प्रार्थना करतो, संकट काय? अरे तुझं जे मन दुखवलं जातं आणि त्यांच्याप्रती जो तू कठीण होतो त्याद्वारे संकट तुझ्यावर आहे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? आनंदी हृदय. आनंदी हृदय काय आहे? जीवासाठी आरोग्य आहे. काय आहे? आरोग्य आहे. पण तुझं मन कठीण झालं. येस. रिस्पॉन्सिबल तेच आहेत कारण त्यांनी तुला चांगल्यापणाने वागणूक दिली नाही. तुझं चांगलपणाने तुच्छ लेखला म्हणून तुझ्या मनात राग आहे पण Yes. हाच राग तुझ्यावरचा अभिषेक स्पॉइल करणार आहे. येस. येस. हालेलुया. किती लोकांना समजतंय? माझी इच्छा आहे की आज इथं भरपूर जण आहेत देवाची लेकरं, त्यांच्या मनात हा प्रश्न आहे की आजार का माग आहेत, Yes. कर्ज का माग आहेत, कुटुंबात अस्थिर काय, मी प्रार्थना करतोय, उपवास करतोय, तुझं मन जिथे दुखावलं गेलंय येस. आणि त्याच्यावर तू कठीण झालाय, आतून तू सडलास. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आत कठीणपणा आला का वरचा अभिषेक गेला. येस. कमॉन, किती लोकांना समजतंय? म्हणजे आपण एकदा फळ घेतून वरतून भारी दिसतं, कसं दिसतं? छान दिसतं. आणि कापल्या बरोबर आत कसं आहे? सडलेलं आहे. फायदेशीर आहे का? नाही. अरे वरतून तर चांगलं आहे, हे येस. काय प्रार्थना, हे काय अन्य भाषा आहे, पण आतमध्ये सडलंय ना ते. येस. मग ते सडलेलं फळ फलदायी नाही होत.
Yes, येस yes. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून परमेश्वर म्हणतो का आज अशी अनेक लोक आहेत तिथं, कारण देवाने जसे मला उदाहरण दिलं, देवबाप बोलला का असे भरपूर जण आहेत का ते दुखावलेत, येस, कारण त्यांनी खूप चांगलं केलं दुसऱ्यांचं. येस कसं केलं? चांगलं केलं. पण बदल्यात त्यांना फक्त वाईट मिळालंय, येस, त्यांना नाकारण्यात आलंय, आणि म्हणून त्यांचं मन कठीण आहे येस त्या लोकांच्या प्रती. त्या कठीणपणामुळे अनुग्रह गेलाच. Yes. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतं? कम ऑन, कळतंय? येस. आहे का असं म्हणा? ओके, प्रे, डोळे बंद करा. थँक्यू फादर. प्रभूची इच्छा आहे चर्च, फक्त सरमन ऐकून सोडायचा नाही. येस तुम्ही नम्र आहात, तुम्ही खरोखर सिंपल आहात, तुम्ही चांगलं केलं. येशू पण आमच्या अगोदर नम्र होता, लीन होता, पण शेवटी त्या लोकांनी त्याला टांगलं. येस पण देवाने आपलं मन कठीण होऊ दिलं नाही. Yes. आणि पहिले म्हणला, हे बापा यांना क्षमा कर, जेणेकरून त्याच्यावरचा अनुग्रह कायम असावा आणि देवाचा गौरव त्यांनी पाहावं. तू पण येशूचाच लेकरू आहे, पण त्याच्यातून तुझ्यात हा फरक आहे की तू तुझं मन त्या व्यक्तींसाठी कठीण केलं. येस का? तू म्हणतो मी कुठं चुकतो, मी चांगलंच केलं, मी चांगलंच वागलो, पण त्यांनी नेहमी माझा चांगलेपणा नाकारला आणि म्हणून माझं मन कठीण आहे. तर मी कुठं वाईट आहे, मी कुठं चुकतोय? ते म्हणतो नाही, हीच तर चूक आहे. सैतान तुला डायट मारू शकत नाही, पण तो तुझ्या मनाला भावनात्मकरित्या कठीण करतो, नाकर्तेपणा टाकतो, आणि मग तुझा अनुग्रह निघून जातो, आणि मग आजार, समस्या, हे सगळे त्रास, परिवारामध्ये अस्थिरता येते. आपलं मन स्थिर कर. कमॉन, देवा बोलतोय सिस्टर्स, येस देवा बोलतोय. माझी इच्छा आहे का न लाजता डोळे बंद करा आणि त्यांनी आपल्या जागेवर उभा राहा. त्याचं मन त्याप्रमाणे स्टक झालेलं आहे. देवबाप तुला फ्री करेल, देवबाप तुला आजारातून बाहेर काढेल, देवबाप तुझ्या कुटुंबातली अस्थिरता घालवेल. ज्या लोकांचं amen. याप्रमाणे आहे का त्यांनी खूप चांगले होते, पण तुम्हाला रिजेक्ट केलं, विसरून गेले तुमचा चांगुलपणा, आणि तुमचं जीवाला ते लागलं. येस अरे परका जर असता तर त्यांनी माझी आठवण ठेवली असती. तो माझ्या जवळचा आहे, तू कसं विसरू शकतो माझा चांगुलपणा? तुझं मन त्याच्या प्रती मोकळं कर. ओ री बाबा बाबा बा, मी स्ट्रॉंग अनॉइंटिंग फील करत आहे. स्ट्रॉंग अनॉइंटिंग, तुला रिजेक्शन मिळालंय, तू खूप चांगला वागला, खूप चांगला, एवढं त्याच्या जवळचं करणार नाही एवढं तू केलंस, येस पण समाजाला ते तुला तुच्छ लेखले, तुला विसरले. कमॉन, आपल्या मनातलं त्यांच्या प्रती तो वादेश. कठीणपणा काढा, कारण तुम्ही आत्मिक आहात. येस सूड घेणं तुमच्याकडे नाही, येस सूड घेणं तुमच्याकडे नाही, सूड घेणं हे परमेश्वराकडे आहे. येस तू त्याला क्षमा कर. येस आपल्या मनातलं ते जड ओझं काढ, कारण तू प्रार्थनेत ते बाहेरून तू टवटवीत दिसतोस, तुझ्याकडे अन्य भाषा, तुझ्याकडे आराधना आहे, पण आतमध्ये तू भेसळ झालास. येस सैतान तुला बाहेरून हालू शकत नव्हता, म्हणून त्यांनी त्या लोकांच्या कमकुवत कुळपणाचा फायदा घेऊन तुझ्यावर बाण मारलाय. येस तुझ्या लक्षात येत नाही, तुला व्यक्ती दिसतोय, अरे तो व्यक्ती एकदम अल्लड आहे, येस तू आत्मिक आहेस. सैतान तुझ्या विरुद्ध कारस्थान रचतो, कारण तू भावनात्मक आहेस. येस त्याला माहिती तुला बाकी काही लागणार, तुझ्या जीवाला नक्की लागणार. येस आपल्या मनातून ते काढ, येस आपल्या मनातून ते काढ. बघ, आज मोकळा हो. हे आजार 2 मिनिटात जातील, ही जीवातली असते तर 2 मिनिटात जातील. तुझ्या विरोधात जे सैतानाचे बाकी गोष्टी आल्या त्या 2 मिनिटात जातील. आपलं मन फ्री कर, आपलं मन फ्री कर, स्वतःला मोकळं कर. म्हणा, देवा मी त्याला फॉरगिव्ह करतो, येस देवा मी त्याला क्षमा करतो. येस प्रभू ओ देवा मला क्षमा कर प्रथम पित्या, येस मी तुझ्या विरोधात वागलो प्रभू, येस प्रभू मी तुझ्या विरोधात वागलो आणि माझं मन मी कठीण केलं. हा सैतानाचा Yes, डाव होता, येस कारण मी त्याला कुठं सापडत नव्हतो. येस म्हणून त्यांनी माझ्या अवतीभोवती, माझे नातेवाईक, माझे आप्तजन, ज्यांना मी जीवाला जीव लावला, तिथून तो मला दुखावतो. त्याला माहित होतं की इथंच मी सापडणार, येस पण आता मी बाहेर पडतो. येशू नावाने मी म्हणतो, माझ्या मना मोकळ्या हो. येस हे माझ्या देहा आत्म्याचं ऐक, येस हे माझ्या देहा आत्म्याचं ऐक. येस कठीण व्हायचं सोड. देव म्हणतो मोकळा हो, देव म्हणतो क्षमा कर, Yes. देव म्हणतो त्या लोकांना तू पूर्णपणे विसरून जा. Yes. तुझं न्याय पण देवाने पाहिलं, आमेन तुझ्या न्यायपणाचं प्रतिफळ देवाकडून Yes, असेल. hallelujah. बघ, त्यांना तू फ्री कर, येस त्यांना तू क्षमा कर. येस ते त्यांच्या नजरेत पडतील आणि म्हणतील की तू चांगला वागला पण आम्ही वाईट वागलो, येस तू प्रेम दिलं पण आम्ही तुझ्या विरोधात बंड केला, आम्ही Yes. तुझ्या कट कारस्थान केले, आम्हाला क्षमा कर. येस फ्री कर त्यांना, म्हणजे देवबाप त्यांना फ्री करेल. येस हो, आमेन त्यांचे नाव घ्या आपल्या समोर, आपल्या जीवनामध्ये त्यांना रिमूव्ह करा आपल्या लाईफ मध्ये, ज्यांनी तुमच्या मनाला हर्ट केलेला आहे. ओ री अंधाराबा शखाता रबा सखी बी अरबा. लॉर्ड, नम्रपणे जे लोक उभे राहिले येस प्रभूजी देवा, यांच्यावर तुझा अनुग्रह मी स्वीकारतो. Yes, कमॉन, Lord. आपले हात रेस करा.
धन्यवाद या समय पुन्हा तुझी शकेना ग्लोरी त्यांच्यावर मी धन्यवाद स्वीकारतो. येस तुझी शकेना ग्लोरी मी त्यांच्यावर स्वीकारतो. स्वीकारतो पुन्हा नवीन Lord. अभिषेक. ओ तुझ्या स्वीकारतो मुखाचा प्रभू. प्रकाश. ओ तुझ्या मुखाचा प्रकाश प्रभू त्यांच्यावर मी मोकळा करतो. Yes, Lord. ओ फील दॅम ओ फादर. धन्यवाद ओ फील दॅम ओ फादर. Yes, प्रभूजी. ओ शखाता रबा धन्यवाद. सखी. बसूया आपण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया पहा जे आत्म्याने लीड केलंय तुमचे ब्लेसिंग्स मोकळे होतील. येस Yes. आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया काही लोकांनी डेअरिंग नाही केली उभं राहण्याची, परंतु मनात जरी तुम्ही कन्फेस केले आणि त्यांना फॉरगिव्ह केलंय, Yes. तुमचे ब्लेसिंग्स देव बाप मोकळे करणार. येस Amen. प्रेज द हालेलुया लॉर्ड. हालेलुया. बाजारात अशी फळ भेटतात ना, वरती हिरवेगार आहेत, कसे आहेत? हिरवेगार पण आहे कापल्यानंतर आतून कसे आहेत? सडलेले आहे ते फळदायी आहेत का? नाही असे भरपूर बिलिव्हर्स आहेत, ते स्वतःला सडवतात. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया प्लीज, सैतानाचं हे प्लॅन आहे तुम्हाला अडकवायचा. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तो तुम्हाला टच नाही करू शकत कुठं. येस युबाच्या फॅमिलीत तो कुठं टच करू शकला नाही म्हणून तो इमोशनशी कळतो चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया जे तुम्ही केलं देव ते स्मरण ठेवणार. येस आमेन. आमेन. शमवेलाने जे केलं देव विसरला का? नाही नाही आज विसरला कोणाबद्दल बोलतोय आपण? शमवेला शमवेला बद्दल. बद्दल कमॉन, देव बाप त्याला विसरणार नाही. येस Yes. आमेन आणि ज्याला देव आठवण ठेवतो त्याला सगळं जग आठवण ठेवणार. येस Yes. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या नजरेत या, देवबाप तुम्हाला लोकांच्या नजरेत आणणार. येस Yes. आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया म्हणून जे तुम्ही चांगलं करतात पण वागणूक त्यांनी तशी दिली नाही जशी तुम्हाला दिली पाहिजे, Yes. प्लीज काही फरक पडत नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्यातलं चांगलं लोकांद्वारे बंद करून हा प्लॅन आहे कोणाचा? सैतानाचा. हा तो व्यक्ती नाहीये, तो कमकुवत आहे. तो Yes. कुठे आत्म्यात? येस तो एजंट आहे कोणाचा? सैतानाचा. सैतानाचा. सैतान तर त्याच्या कमकुवतपणाचा फायदा घेतलाय आणि तिथून Yes. तो बाण मारतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया आणि आम्हाला कुठे लक्षात येतं? सैतान उलट येऊन म्हणतो, अरे तू दुसऱ्यांसाठी केलं असतं ना, त्याने आठवण ठेवली असती. येस परत कोण येऊन बोलतो? सैतानच सैतान. बोलतो म्हणजे बाण बी त्याने तिकडूनच मारला, खांद्यावर येऊन हात पण तुमच्याच ठेवलं, म्हणतो अरे रस्त्याच्या माणसाठी केलं असतं ना, त्याने आठवण ठेवली असती. येस आपण तो बरोबर आहे. अरे तुझ्या जीवाशी बोलतोय कोण? येस येस आत्मा असं नाही बोलणार कधी. येस येस तुझ्या खांद्यावर ज्याने हात ठेवून जो बोलतोय ना, तो पण सैतान, बाण मारणारा पण सैतान. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया आम्हाला कळतं रे माझ्या जीवा भावाचे शब्द कोणतरी बोलतो. येस तुमच्या जीवाला जे आवडणारे शब्द बोलतो तो आत्मा बोलत नाही, तो सैतान बोलतोय. येस येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतंय? कुठं होतो आम्ही? मला आठवत नाही, काय तर गाणे चालले होते ट्रॅक्टरवर. आम्ही साऊंड सिस्टीम आणायला चाललो होतो. ट्रॅक्टर होते तिथे ऊसाचे आणि एकदम दर्द भरे गीत. म्हणजे पहिले आम्ही CD विकायचो, तसं अजय देवगणचे गाणे लय चालायचे, दिल जले. मग कोणतरी ब्रदर होता, तो म्हणला ब्रदर लय तुटलेला दिसतो हा. आता जो तुटलाय त्याला वाटतं माझ्या मनाचं चाललंय, येस पण ते मनाचं नाही, ते कोणाकडून आहे? सैतानाकडून आहे. अजून दुःखी हो येस आणि जा दारूकड. येस अजून दुःखी हो आणि मरून जा. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया पण त्याला तर वाटतं बाबा आपल्या मनाचं आहे. येस तुझ्या मनाचं देवबाप नाही बोलत आहे ते. येस येस तुला ते कठीण करत चाललंय, ते सैतानाकडून आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय? जे लोक ड्रिंक करतात तिथे गाणे कसे असतात? इमोशनल दुःखावर अजून तेल ओतायचं काम. Yes. त्याला वाटतं माझ्या जीवाचंच बोलतोय. अरे सैतान बोलतोय तो. कोण बोलतोय? सैतान का बोलतो. अजून 2 घोट जास्त पिन, लवकर जा. कम ऑन, कळतंय चर्च? तुम्हाला लक्षात यावं हे कोण बोलतंय. येस येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया तुम्ही जे चांगलं पण केलं, आत्मा कधीच मानणार नाही का ते चांगलपणा घालव. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतान त्याद्वारे तुम्हाला करप्ट करणार आणि अभिषेक जाणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया तुमचा झू कसा तोडायचा हे सैतानी कॅल्क्युलेशन लावलंय. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया तो बी गप बसत नाही, कॅल्क्युलेट करतो कुठं तोडायचं, येस कुठून मारायचं, कुठं हा हर्ट होणार आहे तर शोधतो चर्च. येस प्रेज द लॉर्ड. पण हालेलुया आपण जर आत्म्यात असलो त्याचा कट आमच्यावर चालणार नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया किती लोकांना कळतंय चर्च? कारण आज भरपूर लोक प्रेयर आहे, वर्शिप आहे, अन्य भाषा आहे, पण ब्लेस नाहीये चर्च. येस येस का तुम्ही ब्लेस नाहीये? का आपण आशीर्वादित नाहीये? कारण कुठंतरी आमचं मन कठीण झालंय. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया रिजेक्शन येणार चर्च. येस म्हणून येशू पहिलेच म्हणला माझ्या मागे यायचं का, तयारी ठेव बाबा, येस नाही तर 10 वेळेस माझ्याकडे येशील. येशू याने असं केलं, येशू असं केलं, ते म्हणतो नाही, वाचत नाही वचन. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया थोडं काय झालं, कोणाकडे रडतो आपण? येशूकडे देवाकडे. रडतो. देव बघ काय चाललंय, देव बघ काय चाललं. अरे ते म्हणतो एवढं सांगण्यापेक्षा इथं काय लिहिलंय, काय चाललंय ते बघ. येस जे माझ्या मागे येतील त्यांना नाकारण्यात येणार. येस येस त्यांचा चांगुलपणा, त्यांची आध्यात्मिकता नाकारण्यात येणार. येस जर तुम्हाला वचन माहित असेल तर ती गोष्ट तुम्ही जीवाला लावून घेऊन जास्त होमवर्क घेणार नाही. येस
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन पाहिजे चर्च. येस. काय पाहिजे? वचन पाहिजे. म्हणजे तुम्ही त्या इमोशन्स मधून पटकन बाहेर येणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकदा का इमोशन्स मध्ये तुम्ही सापडले, सैतान पिळणारच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही जे करता ते बाप लक्षात ठेवतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळालं? कोण कार्य करणार? परमेश्वर कार्य करणार. करणार. म्हणून तुमच्या चांगुलपणा बी नाकारण्यात येणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आश्चर्य करू नका. येशू चांगला वागला का वाईट वागला? चांगले वागले. चांगला. कम ऑन, जोरात बोला. कसा वागला? चांगला वागला. खरंच वागला का चांगला? येस. लोकांनी पाहिलं का चमत्कार केलेले? येस. येस. पाहिले सर्वांनी? Yes. येस पाहिले. ओके. पण बायबल एक ठिकाणी सांगतं की ज्या वेळेस त्यांनी मिरॅकल्स केले, लोक म्हणले येशूला टांगा येस. आणि बरब्बाला काय करा? सोडा. सोडा. काय जीव बोलला असेल येशू? येस. येस. हे तेच लोक होते का येशू त्यांच्या जीवनात चमत्कार करायचे. येस. एवढा चांगुलपणा येशूने दाखवला ना. काय म्हणले येशूला? मारा. टांगा. येशूला टांगा आणि बरब्बाला सोडा. सोडा. रिजेक्ट केलं का नाही केलं? येस Yes, केलं. केलं. पण येशू हुशार ठरला. येस. Yes. उद्या हालेलुया. कठीण नाही होऊ दिलं. Yes. उद्या स्तंभावर पहिले मन मोकळं करून मोकळा झाला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण जर माझं मन कठीण झालं तर बापाच्या उजवीकडे मी बसू शकणार नाही. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूचं लक्ष आपल्या रिवॉर्ड कडे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला पित्याच्या उजवीकडे बसायचं. येस. Yes, पण हालेलुया. यांचा नाकर्तेपणा मला कठीण करल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रिजेक्ट करतायत का? करू द्या, पण जग मला रिजेक्ट करणार नाही. येस. Yes. मागच्याच Amen. मी सांगितलं, जगात सगळ्यातून मोठी संख्या ज्या धर्माची, तो धर्म कोणता आहे? ख्रिस्ती. शिक्षण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रिजेक्ट केलेला कसा? रिजेक्ट केलेला. मग ज्याला रिजेक्ट केलं तो फेल झाला का पास झाला? पास झाला. आपण फेल होणार का पास होणार? पास होणार. आज रिजेक्शन येईल, पण ते रिजेक्शन कायमचं नाही चर्च. येस. Amen. हालेलुया. ते म्हणतात ना, फेलियर इज अ फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस. येस. फेलियर इज अ, फर्स्ट स्टेप First ऑफ step. सक्सेस. हा, पहिले नाकारतेपणा येईल, पण त्या नाकारतेपणामुळेच आम्ही पारंगत होत जाऊ. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचं मन ख्रिस्ताप्रमाणे होत जाईल. येस. कोणाप्रमाणे? ख्रिस्ताप्रमाणे. हा, ते वाचणं सोपं आहे. हे बापा यांना क्षमा कर. येस. ते म्हणतो जा बरं त्याच्यातून. येस. ज्या जाशील मग तुला नको नको होऊन जात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतं चर्च. आतून क्षमा करा. येस. त्या डोक्यावर घेऊ नका, पण काय करा, ऍटलीस्ट क्षमा करा. त्याला क्षमा करा चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर क्षमा होणार नाही तर जू जे सैतानाचा तुमच्यावर तो परत येईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळते. ओके. थर्ड पॉइंट आहे माझा, विश्वास. येस. आम्ही प्रभूचे लेकरं आहोत. कोणाच्या बाजूने बोलतो? देवाच्या परमेश्वराच्या बाजूने बाजूने. बोलतो. आवेशी लोक असतो आपण. सिस्टरने Yes. सांगितलं, पतीला सांगितलं काळजी करू नको, पण ते आपला विश्वास काय करतात? लगेच सोडतात. सोड- नाकारतात. मग ज्यास विश्वास नाकारला जाईल, तुम्ही निराश व्हायचं. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं, पाऊल समुद्रात प्रवास करत होता आणि Yes. त्या प्रवासामध्ये खूप मोठं वादळ आलं. येस. आणि बायबल सांगतं का तारू पार बुडू लागला अशी स्थिती होती. आणि त्या स्थितीमध्ये 14 दिवस त्या लोकांनी अन्न खाल्लं. नाही. पण 14 दिवस अगोदर पाऊल बंदिवान अवस्थेत त्यांना म्हणला का मला देवाचा दूध प्रगट झाला, आणि तो म्हणला Yes. का तुमच्या केसाला पण धक्का लागणार नाही. आणि एकही व्यक्ती मरणार नाही. नाही, परमेश्वर वाचवल. त्यांनी सांगितलं, येस. पण लोकांनी मनावर नाही घेतलं. येस. येस. त्याचा विश्वास काय केला? नाकारला. सगळे नाकारला. बोला, विश्वास काय केला? नाकारला. आम्ही पण घरी कशाने बोलतो? विश्वासाने विश्वासाने बोलतो. बोलतो. देव करणार आहे, देव असं करणार आहे, देव तसं करणार आहे. ते म्हणतील एवढी मोठी गोष्ट ना, किती कॅज्युअली बोलतो. Yes. याला घरातली सिरियसनेसच नाही. देव काय उडून येणार आहे का? देव Yes. काय असं करणार आहे का? देव काय स्वतःहून करणार आहे का? अरे तसंच होणार आहे अद्भुत येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, आमची आध्यात्मिक भाषा आहे ती बुद्धीच्या पलीकडे. ते तुमचा विश्वास नाकारतील. येस. Yes. पण 14 दिवसानंतर पाऊल पुन्हा उभा राहिला आणि म्हणला का प्लीज आपल्या जीवाला आधार द्या आणि भाकर खा. येस. काय खा? भाकर खा. आणि बायबल सांगतं का ज्या लोकांनी पहिले त्याचं बोलणं नाकारलं होतं, नंतर त्याचं बोलणं त्या लोकांनी ऍक्सेप्ट केलं आणि Yes. त्या लोकांनी भाकर काय केली? खाल्ली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले विश्वास काय केला? नाकारला. पण नंतर तोच विश्वास धरला चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही किती ट्राय करा जगामध्ये, शेवटी पर्याय एकच, येस. येशू. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण वरी होऊ नका, ती गाडी फिरून आपल्याकडेच येणार आहे. येस. Yes. आमेन. आणि फिरून आले तर प्रेज गॉड चांगलंच आहे, नंतर जाणार नाही परत. येस. Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण शेवटी अनुभव घेऊन माणूस आला ना, तो फायदेशीर असतो. येस. मग त्याचे पडायचे चान्सेस कमी असतात. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या कारण 4 ठोकर काय ऑलरेडी खाऊन आले असताना माहितच जगातलं सत्य काय. आता हेच एक सत्य आहे आणि हेच त्याला ब्लेस करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जर तुमचाही विश्वास कुणी नाकारल, काळजी करू नका, येस. देवाप कार्य करणार. येस. Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाकडे पाहायचं? परमेश्वराकडे देवाने पाहायचं. तुम्हाला टाकलं ते मूल्यवान आहे. येस. आमेन. जग त्याला नाकारेल, काळजी करू नका, येशूला पण नाकारलंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतं? लास्ट मी पॉइंट त्याच्यात घेणार आहे अजून एक.
याईर नावाचा व्यक्ती येस येशूला आपल्या घरी घेण्यासाठी आला. रस्त्यात एक व्यक्ती आला आणि त्यांना म्हणला का गुरुला त्रास देऊ देऊ नको. येशू म्हणला त्या बोलण्याकडे काय लावू नकोस. लक्ष लावू नको. यस, काय लावू नको. लक्ष लावू नको. कारण तू जो विश्वास दाखवलाय, काय दाखवलाय. विश्वास हा, दाखवला. आता हा व्यक्ती येऊन तुझा विश्वास काय करतोय, चोरतोय. नाकारतोय. येस पण तू त्याच्या बोलण्याकडे लक्ष. लावू नको. सेम वे तुमच्याही जे काही विश्वास तुम्ही टाकलाय त्या विश्वासाला लोक रिजेक्ट करतील. येस पण तुम्ही लक्ष लावायचं. नाही. त्यांना जे कळतं ते त्याप्रमाणे बोलतात, तुम्हाला जे कळतं तुम्ही त्याप्रमाणे बोलता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते त्यांच्या हिशोबाने बरोबर आहे आणि आम्ही आत्मिकरित्या आमच्या हिशोबाने बरोबर आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च त्यांचं काय एक्सेप्ट करता. येस. तुमच्याशी देव आत्म्यात बोलला तर तुम्ही आत्म्याचं पण एक्सेप्ट करा. येस Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, समजतं चर्च. येस विश्वास नाकारण्यात येईल, कोणाकडे पाहायचं. परमेश्वराकडे प्रभू पाहायचं. कार्य करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि लास्ट गोष्ट आहे, आध्यात्मिकरित्या स्वतःला नाकारू नका. येस कसं. आध्यात्मिकरित्या. कारण प्रार्थना आहे, आराधना आहे, वचन आहे, तरी गडबड आहे. येस. तरी काय आहे. गडबड आहे. मग सैतान म्हणाल फायदाच नाही तुझा काही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, सैतान गैरफायदा उचल तुमच्या आध्यात्मिक जीवनाला घेऊन, येस पण प्लीज त्याद्वारे स्वतःची आध्यात्मिक जीवनाला पण तुम्ही नाकारू नका. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योब किती लोकांना माहितीये. पहिला अध्याय पहिलं वचन न्यायी आहे. कसं आहे. येस, न्यायी आहे. सात्विक. कोणाचा भय धरणार आहे. देवाचा भय परमेश्वराचा कोणाची धरणारा. आराधना करणार आहे. देवाची आराधना कोणाकडे प्रार्थना करणारा. करणार आहे. देवाकडे प्रार्थना. पण बायबल सांगतं पहिली बातमी आली का Yes. उंट गेले. येस. दुसरी बातमी आली गाढवं गेले, बैल Yes. गेले, लेकरं गेले. दुःख आलं. काय आलं. येस दुःख दुःख आलं. आलं. आणि पत्नी म्हणती काय सात्विकतेला धरून राहतोस. येस. काय सात्विकतेला धरून राहतो. सात्विकता सोड, देवाला शाप दे आणि मरून मरून जा. जा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचं न्यायी पण आणि त्याचा प्रभूवरचा विश्वास, ती दोन्ही गोष्टी नाकारत होती. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला सांगा, आत्म्यात नव्हता का. येस येस होता. होता. धार्मिक नव्हता का. येस होता. होता. पण जीवन सरळ होतं का. येस म्हणजे जीवनाचा प्रवास सरळ चालला होता का. नाही. नाही. नाही, विस्कळीतपणा आहे. येस त्या बाईनी त्याच्या पत्नीने म्हणले का आपलं सात्विकपणा म्हणजे आपली धार्मिकता काय कर. सोडून दे. सोडून काही टाक. फायदा नाही तुझा एवढं प्रार्थना Yes. करून, एवढी प्रार्थना, एवढं वचन, कुठं काय चांगलं चाललंय. येस. कमॉन, अनेक लोकांना असा प्रॉब्लेम आहे आज. येस. कारण ते उपवास करतात, प्रार्थना करतात, चर्चला जातात, म्हणतात बी देवबाप कार्य करणारे, पण घरात तसं दिसत नाही. लोक म्हणतात तुमची प्रार्थना बंद करा, येस. Yes. तुमचं वचन बंद करा, तुमचं चर्च बंद करा, कारण काही आशीर्वाद आम्हाला दिसत नाही. चर्च ते तुम्हाला नाकारतील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस तुम्ही देवात चालताल दोन गोष्टी होतील. येस. येस आत्मिक लोक तुमची धार्मिकता नाकारतील आणि जे जगिक लोक आहेत ते तुमच्या देवालाच नाकारतील. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळलं मी जे बोललो. मी आत्मिक आहे. कसं आहे. येस आत्मिक आहे. आत्मिक. पण जीवनामध्ये माझे सगळे चढ उडतात. येस एक नंतर एक त्रास, समस्या आहेत. जे आत्मिक आहेत ना ते प्रश्न Yes. उत्पन्न करतील माझ्या आध्यात्मिक जीवनावर. येस. येस आणि जे जगातले जे देवाला ओळखत नाही त्या आत्मिक गोष्टींवर प्रश्न नाही उचलणार, ते प्रश्न उचलतील कोणावर. देवावर. दोन्ही ठिकाणी नाकारतात. येस. प्रभूचे लोक म्हणतील तुझं आध्यात्मिक जीवन बरोबर नाही, येस. येस आणि जगिक लोक म्हणतील तुमचा देव पॉवरफुलच नाही. येस. Yes. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रिजेक्शन येणार. येस. इयोब संपला का वाचला. वाचला. कमॉन, संपला का वाचला. वाचला. बायको म्हणली का नाही सात्विकता सोड सोड दे. आणि देवाला पण. सोडून दे. एक बाईने दोन्ही काम केले. येस आत्मिकरित्या पण बोलती, जगिकरित्या पण बोलती. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आत्मिकरित्या देवाला म्हणणार नाही. आत्मिक लोक कोणाला म्हणतील. प्रार्थनेत नाही बरं का, येस देखावा करणार आहे. इथं मस्त उड्या मारतो, आलेलो आलेलो करतो, आम्हाला माहिती तिकडे कसा वाग. येस. येस. आत्मिक लोक तुमच्या धार्मिकतेवर येस. आणि जे जगिक आहेत, जे आत्मिक गोष्टी समजत नाहीत ते देवाला नाकारतात. येस कुठं काय करतो तुमचा येशू. या बाईने दोन्ही काम केले. येस आत्मिकता पण नाकारली आणि देवाला पण. ती देवाला म्हणली पण सात्विकता नाकारलं. पण सोड आणि आत्म- देवाला पण सोड. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योबाने सोडलं का चर्च. नाही नाही. सोडलं. तुमचं आध्यात्मिक जीवन लोकांच्या बोलण्याद्वारे सोडू नका, येस. कारण त्या समय बोलायला आमच्याकडे काही नसतं. येस. योबाकडे पण उत्तर द्यायला त्यावेळेस काही. नव्हतं. जे लोक प्रार्थना करणारे, देवाचं भय धरणारे, पण जे संकटात सापडतात त्या समय तुम्ही फक्त काय करायचं. गप्प गप्प बस. बसायचं. काय करायचं. गप्प आणि बसायचं. तो प्याला पिऊन घ्यायचा चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येणाऱ्या दिवसात लोकच तुमच्याबद्दल बोलतील. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय अशा लाईफ मध्ये कंडिशन येतात का त्या टायमाला तुम्ही अनअन्सरेबल असता येस येस. आणि त्यावेळेस तुम्ही गप्पच बसाव. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. टाइम सांगाल माझ्याबद्दल. येस. प्रेज द हालेलुया. लॉर्ड. हालेलुया. मी नाही सांगणार, तुम्ही सांगाल का मी कुठं होतो आणि देवाने मला कुठं आणलं. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुमचं स्पिरिच्युअल लाईफ नाकारू नका आणि Yes. देवाला पण सोडू नका. Yes. रिजेक्शन येईल पण देवबाप तुमच्या बरोबर आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, आहे का नाहीये. येस आहे. कमॉन, आहे का नाहीये. आहे. आहे.
परमेश्वर आमच्या बरोबर आहे. येस Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक ब्लेस होतात या वचनाने, कारण देव मोटिवेट करतो वचनाद्वारे. येस रिजेक्शन येणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आज माझ्या समोर बी हा प्रश्न होता, प्रभू लोक चर्चला रिजेक्ट करतील का येतील? तरी असं नाही, बाबा देवा तू आणणार आहे. येस Yes. आमेन. विचाराकडे मी जात नाही. नाही, नक्की चांगल्या भूमीवर पडल. येस Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुम्ही आले, प्रभू तुम्हाला ब्लेस करू. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उभा राहूया, प्रे करूया आपण. थँक्यू जीसस ओ फादर. धन्यवाद येशू. हालेलुया लॉर्ड. हो हालेलुया. लोक तुम्हाला नाकारणार कारण तुम्ही देवासाठी उभे आहात. लोक तुम्हाला नाकारतील कारण तुम्ही चांगले प्रमाणे वागलेले आहात. लोक तुमच्या विश्वासाला नाकारतील कारण तुम्ही देवाच्या बाजूने बोलणारे आहात. लोक तुमची धार्मिकता नाकारतील कारण तुमच्या जीवनामध्ये संघर्ष चालू आहे. पण ते म्हणतो हे परम सत्य नाही, हे अंतिम सत्य नाही. Yes, yes. तू देवाचा गौरव पाहशील. Yes, Jesus. प्लीज आपल्यातला विश्वास ना करू नको. Yes, yes. कम ऑन, मी पाहतोय अशी बहीण आहे, तू आपला विश्वास नाकारायला सुरुवात केली. असं करू नकोस, असं करू नकोस. Yes, yes. देवा तुझ्याशी बोलतोय. कम ऑन, हँड रेज करा, हात वर करा. मी फील करत लॉर्ड तुझ्या जीवाशी बोलला. का आपला विश्वास नाकारतेस? Yes, yes. का ते शब्द तुझ्यावर हावी होऊ लागले? का देव काही करत नाही? कुठं काय घडतंय तरी? नक्की माझा प्रार्थना करून काही फायदा नाही, माझा विश्वास काही ठेवून फायदा नाही. नाही, नाकारू नकोस, Yes, yes. नाकारू नकोस. Yes, yes. सैतान तुझ्या जीवाशी खेळतोय Yes, Jesus. आणि तुला तो नाकारतोय. Yes, sir. प्लीज त्या 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 कपटयुक्ती बोलण्यामध्ये अडकू नकोस. Yes, yes. देवबाप तुला लिफ्ट करेल. Amen, amen. देवबाप तुला बाहेर काढणार. Hallelujah. देवबाप तुला स्थिरीने स्थापित करणार. Yes, Jesus. हे दिवस, हा समय कायम राहणार नाही. Yes, yes. या वेदीवर येशील, देवाचा गौरव तू बोलशील. तुझ्या मुखात देवाची स्तुती असणार आणि अश्रू या गोष्टीची साक्ष देतील का देवाने बोललेलं वचन तुझ्या लाईफमध्ये पूर्ण केलंय. Jesus. कम ऑन, मी देवाचा अनॉइंटिंग पाहते. देवाचं कव्हरिंग तुझ्यावर उतरलंय स्ट्रॉंग वेने. तुझ्या अंगाला जसं शहारे फुटतात चारी बाजूनी, देवाचं एक अनुग्रह, एक फायर तुझ्या अवतीभोवती आहे. मस्तकावर जास्त डीप वेने ते जाणवतोय. Yes. ओ शाबा बाबा बाबा बाबा, ओ शखीती अराबा सखोतो राबा सखीबी अराबा. तुझं माहिती प्रेझेन्स मध्ये प्रभू तू यांना जीवाला विसावा देते, Yes, yes, देवा. यांच्या जीवाला आधार देते प्रभू. Yes, yes, आणि पित्या. देवा तू कार्य करणार आहे. Yes, sir. तू देवासाठी स्टँड घेतलास, हो दे बाप्पा. देवाच्या वाटेत तू उभा राहिलास. Yes, yes. लोक तुला नाकारलंय, Yes. पण ऐक, त्या लोकांना देवबाप तुझ्याकडे वळवणार. Yes, amen. त्या लोकांना परमेश्वरच्याकडे वाकवणार. Yes, Jesus. तू एकटा नाहीयेस. Yes, yes. जर देव तुझ्या बाजूनी आहे, Yes, Father. तुला कोणाची गरज नाहीये. Yes, amen. त्या लोकांना तुझी गरज पडेल. Yes, yes. प्रभू त्यांना आणणार. Amen, तू amen. मोहताज नाही होणार कसला. Yes. तू देवाचं लेकरू आहेस. Yes, Father. देवबाप तुला तुझ्या कामात उंच करेल. Yes, amen. देवबाप तुझ्या परिवारात तुला उंच करेल. Yes, Jesus. देवबाप तू जिथं राहतो त्या लोकात तुला उंच करेल. Yes, आणि amen. दाखवून देईल काय माझं निवडलेलं पात्र आहे. Yes, yes, तू yes. माझ्यासाठी उभा राहतो, Yes. मी त्यासाठी उभा राहील. Amen, आणि मी amen. देवाचा गौरव पाहील. Hallelujah. लॉर्ड अनुग्रह दे हो दे बाप्पा. आणि देवा तुझा महिमा हो दे या तुझा. प्रत्येकामध्ये. Yes, Father. थँक्यू जीसस ओ फादर. Yes, Jesus. प्रभू, जे लोक नम्रपणाने वागले, Yes, दे बाप्पा. ज्या लोकांनी चांगुलपणा दाखवला, Yes, Father, पण ते Lord. लोक तुम्हाला विसरले. Yes, Jesus. त्या लोकांनी असं दाखवलं की तुम्ही काहीच केलं नाही, Yes, yes, दे तुमचं बाप्पा. काही योगदानच नाही आमच्या जीवनामध्ये. Yes, yes. तुझ्या जीवाला लागलं. Yes, amen. ते म्हणतो तो घाव आपल्यातून दूर कर, Yes, yes. विसरून जा, Yes, त्या Jesus. व्यक्तीला क्षमा करून टाक. Yes, Lord. बघ तुझ्यावरचे जू जे सैतान लादतोय Yes. ते याच कारणास्तव की आज कठीण तू झालास. Yes. ते कठीणपणा काढ, Yes, Father. त्याला ब्लेस कर. हो दे बाप्पा. तुझं चांगुलपणा देवाने पाहिलं. Yes, yes, Lord. माणसाकडून का तू प्रशंसा पाहायला मिळवतो? Yes, Jesus. लोकांनी कौतुक करावं असं तुला का वाटतं? Yes, Father. देवाने तुझं कौतुक करावं. Yes, आणि amen. त्यास देव तुझं कौतुक करेल, जग पण तुझं कौतुक करणार. Yes, yes, Lord. देवाचं कौतुक पहिले मिळव, Yes, amen. जग तुझी स्तुती करता करता थकून जाईल. Yes, yes. तू देवाचा महिमा पहा. Yes, Jesus. देवबाप तुला उंचवेल त्या लोकात. Yes, amen. कम ऑन चर्च, आपलं मन मोकळं करा, त्या व्यक्तीला फ्री करा. तो व्यक्ती येईल, म्हणल, स्वतः म्हणल, मी रॉंग वेने वागलो तुमच्याशी, मी रॉंग वेने वागलो. तो लाजणार नाही त्या समय. आपलं जीवन होते तुमच्या समोर, म्हणल, हा मी तुझ्याशी वाईट वागलो. त्या समय तुम्हाला आनंद होईल का प्रभू धन्यवाद, तू मला पहिले मोकळं केलं, म्हणजे त्याही व्यक्तीला तो जीवात तू मोकळं झालास.
प्रभू मी त्यांना ब्लेस करतो हो दे बाप्पा. आणि या क्षणापासून ज्या लोकांनी खरोखर त्या लोकांना क्षमा केलंय येस येस दे त्यांच्या बाप्पा. विरोधात राहणारे सर्व विकाराचे आत्मे म्हणतो जा. जा येशूच्या नावामध्ये. सर्व घरातली अस्तित्व निघून जा. निघून जा येशूच्या सर्व नावामध्ये. फायनान्शियल प्रॉब्लेम निघून जा. निघून जा सर्व येशूच्या राग नावात. चिडचिड येस येस. सर्व विभक्तपणा निघून जा निघून जा येशूच्या नावामध्ये. आणि पुन्हा नवीन अनुग्रह Yes, या yes. समयापासून घरात मी स्वीकारतो. स्वीकारतो दे बाप्पा. या क्षणापासून घरामध्ये प्रेम वाढणार. येस आमेन. या क्षणापासून घरामधलं वातावरण चेंज होणार. येस सर. या समयापासून देवाचं प्रोटेक्शन पुन्हा नवीन होणार. Yes, Jesus. या समयापासून नुकसान थांबणार. येस आमेन. या समयापासून आनंद परत येणार. Yes, Lord. या समयापासून घरातला सर्व ताळमेळ पुन्हा स्थिर होणार. येस फादर. आणि देवाचा महिमा होणार. येस आमेन. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. प्रभू जे लोक स्वतःच्या प्रार्थनेवर डाऊट धरतायत, हो दे बाप्पा. फास्टिंगवर डाऊट धरतायत, Yes, चर्चा येण्यावर yes. डाऊट धरतायत येस पित्या. आणि त्यांना असं वाटतं युवाच्या पत्नीप्रमाणे Yes. काय फायदा आहे. आपला विश्वास ना करू नको, येस येस. आपली भक्ती ना करू नको. येस ख्रिस्तात केलेलं काही व्यर्थ जात नाही. येस आमेन. ज्याप्रमाणे धूप वेदीच्या पलीकडे पडद्याच्या पलीकडे जाऊन देवाच्या समक्ष जातं Yes. त्याचप्रमाणे तुझं जीवन आहे येस जे देवा पाहतो. येस जीसस. प्रत्येकासाठी एक देवदूत आहे बायबल सांगतं येस येस. आणि तो तुमच्या जीवाचा सर्व आराखडा देवासमोर मांडतो. येस आमेन. तुझं प्रत्येक काम देवाने पाहिलंय. येस येस. तुझी प्रार्थना पाहिली. येस सर. तुला उपवास निघत नाही पण तरी तू उपवास केलेस. हो दे बाप्पा. तू लाख बोलणे खाल्ले पण तू चर्च सोडलं नाहीस. येस येस. तुझ्याकडे पैसे नव्हते पण तू घराची पर्वा केली नाही पण तू देवाच्या पहिले सानिध्यामध्ये आला. येस तू येस. तुझ्याकडे पैसे नव्हते पण तू पहिले देवाच्या गौरवासाठी मी काय करता येईल हे पाहिलंय. येस देवापासून लपत नाही. येस येस सर. देवापासून लपत नाही. जीसस. देवाला पण पाहायचंय येस का फादर. जर मी थोडा विलंब लावतो तुझा देह काय बोलतो. येस सर. त्या देहाच्या बोलण्यात गुरफटू नकोस. येस जीसस. साहित्याचा हा प्लॅन आहे का तुला देवाच्या विरोधात उभं करावं तू हिशोब मागावा तुझ्या धार्मिकतेबद्दल. येस येस. तसं करू नकोस. येस नाकारू नको तुझी प्रार्थना. येस येस. कमान बोला प्रभू येशू प्रभू येशू. माझी प्रार्थना व्यर्थ नाही. माझी प्रार्थना व्यर्थ नाही. माझी आराधना व्यर्थ नाही. माझी आराधना व्यर्थ नाही. माझी सुवार्ता व्यर्थ नाही. माझी स्वार्था व्यर्थ नाही. येशू येशू करणं व्यर्थ नाही. येशू येशू करणं व्यर्थ नाही. येशू मागं चालणं व्यर्थ नाही. येशू मागे चालणं व्यर्थ नाही. येशूसाठी वेड होणं व्यर्थ नाही. येशूसाठी वेगळं होणं व्यर्थ नाही. सगळं तू पाहिलंय. सगळं तू पाहिलंस. सगळं तुला माहित आहे. सगळं तुला ठाऊक आहे. हा प्रसंग जो माझ्या जीवनात आहे हा प्रसंग जो माझ्या जीवनात हा आहे जास्त दिवस राहणार नाही. हा जास्त वेळ राहणार देवा नाही. ही स्थिती बदलल. देव स्थिती बदल. देवा हा समय बदलेल हा समय बदलेल. आणि मी तुझा गौरव पाहणार. मी तुझा गौरव पाहणार. मी माझी धार्मिकता मी माझी धार्मिकता जी तू उत्पन्न केली जी तू उत्पन्न केलीस मी नाकारणार नाही. लोक काय बोलतात, लोक काय बोलतात. जगिक लोक काय बोलतात, जगिक लोक काय बोलतात. आत्मिक लोक काय बोलतात, आत्मिक लोक काय मी हे बोलतात. शब्द मनाला लावून घेत नाही. हे शब्द मी मनाला लावून घेत देवा नाही. मला अजून वाढव. देवा मला अजून मला वाढव. अजून विश्वासू कर. अजून मला विश्वासू कर. आणि शद्रक मेषक ज्याप्रमाणे बोलतात आणि शेतक मेष पण बोलतात. देवाने वाचवलं तरी ठीक, देवाने वाचवलं तर ठीक. अन्य वाचवलं तरी ठीक, अन्न वाचवता माझा विश्वास कमी होणार नाही. माझा विश्वास कमी होणार नाही. येशू नावाने येशू नावाने आमेन.